लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आपण मतदारसंघानंतर मोठ्यातल्या सर्व लोकांचा आशीर्वाद मागण्यासाठी आपण या ठिकाणी आज पदयात्रा केली। पदयात्रेला तुम्ही सर्वजण अत्यंत ताकदीनं या ठिकाणी उपस्थित झाला। अत्यंत शांततेने आपण मोठ्यातील सर्व आम जनतेच्या या ठिकाणी आशीर्वाद मागितलेला आहे। प्रचाराचा समारोप करतोय। तुम्ही सर्व अत्यंत ताकदीने या ठिकाणी पदयात्रेला उपस्थित झाला होता। तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की निश्चितपणे ही निवडणूक मी जी ह्या 1 महिन्यामध्ये अनुभवलेलं आहे, त्या निवडणुकीचा अर्थ स्पष्ट आहे की निवडणूक आता जनतेने हातात घेतलेलं आहे। जनतेने ठरवलं की सुहास बाबरला आमदार करायचा। फक्त तुम्हाला विनंती एवढीच आहे की आता अत्यंत कमी वेळ आहे। आपल्याला परवा दिवशी 7 तारखेपर्यंत तुम्ही अत्यंत 1 महिनाभर कष्ट घेतले। आता खऱ्या अर्थानं अत्यंत महत्त्वाचे दिवस हे पुढचे आहेत। आपल्याला आजपासून मतदाराच्या घरापर्यंत पोहोचून आपलं चिन्ह पोहोचून धनुष्यबाण आपल्याला घराघरात पोहोचवायचं आहे। मशीनला 2 नंबरचं बटन त्या ठिकाणी आपल्याला दाबून द्यायचं आहे। जास्तीत जास्त मतांना आपल्या पाठीमागे लोक आले पाहिजेत अशी तुम्हाला काम करायची विनंती करतो। दिवस खूप कमी आहेत, 2.5 दिवसाचा विषय आहे। आपण कुणाला कमी लेखायचं नाही, मी कुणाला टीका करणार नाही, पण अत्यंत गांभीर्यपूर्वक काळजीपूर्वक कसल्याही हवेमध्ये न जाता आपल्याला त्या ठिकाणी मतदान करून घ्यायचं आहे। तुम्ही जी एवढी संख्या आली आहे, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मी छोट्या पद्धतीनं पदयात्रा करणार होतो, पण काल कोणीतरी आव्हान केलं आणि त्या आव्हानाला उत्तर तुम्ही दिलं। ते उत्तर मी दिलेलं नाही, ते उत्तर आम जनतेनं तुम्हाला दिले की मी काल फक्त अगदी 100 माणसं म्हणजे पदयात्रा करायला ठरलं होतं, पण एवढ्या संख्येनं तुम्ही आला। मला पक्की खात्री आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे, विट्यामध्ये ह्याला सुहास बाबर लीड जाणार आहे निश्चित आहे। तुम्हाला सर्वांना विनंती आहे त्याचं गाफील न राहता इथनं पुढे शांततेत आता जशी पदयात्रा केली असं शांततेत सगळ्यांनी आपापल्या बूथवरती जाऊन आत्तापासून कामाला सुरुवात करायची आहे। एवढे 2.5 दिवस कष्ट घ्या। सुहास बाबर मतदारसंघासाठी 5 वर्ष त्याचं आणि इथून पुढचं अख्खं आयुष्य हे समर्पित भावनेने जगेल हे अभिवचन तुम्हाला देतो। तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि अत्यंत शांतपणे कोणालाही आपण काय बोललेलं नाही, काही वल्गर घोषणा दिलेल्या नाही। आता सुद्धा शांतपणे घोषणा न देता आपली जबाबदारी आहे की आपल्याला मतदान करून घेण्यापर्यंत आपल्याला जागा राहायचं आहे। त्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा। पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो।